हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं रेखा मराठी व्लॉगमध्ये. तर बरेच दिवसापासून कमेंट्स येत होते आणि मी खूप दिवसाचा हेअर ड्रायरचा व्हिडिओ बनवला नव्हता, तर म्हटलं चला हेअर ड्रायरचा व्हिडिओ बनवून घेऊया. तर आज हा व्लॉग बनवला आहे. तर तुम्ही बघू शकता केस किती ओले होते. तर आज एकदम ओले केस मी इकडे व्लॉग तुमच्याबरोबर शेअर करायचा होता म्हणून तिकडे थोडे हे केले नाही. ओले केसेस मी आतमध्ये घेऊन आली आणि तुमच्याबरोबर हा व्लॉग शेअर केला आहे. तुम्हाला माहिती आहे बरेचदा मी वेगवेगळ्या पद्धतीने हेअर ड्रायरचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. तर मी 20% हेअर ड्राय करून तुमच्याबरोबर व्लॉग शेअर करत असते, कारण बरंच सगळीकडे मग केसातील पाणी तुम्हाला माहीतच आहे. तर त्याच्यामुळं तर थोडं आज मी केस बांधून घेतले. समोर फ्रंटमध्ये मी जुडा टाकला होता आणि मग आता जे पाणी पडलं ते सगळं मी टॉवेलवर घेतलं आणि आज खूप जास्त ओले केस होते. तर वॉईससुद्धा मी जेव्हा केस वगैरे नेहमी तुम्हाला माहिती आहे मी झटकून वगैरे घेत नाही, कधीतरीच घेते कारण त्याने खूप जास्त हेअरफॉल होतो. तर आज मी अशा पद्धतीने पुसलेला आहे जो तुम्हाला म्हणजे नेहमी बरेच जण म्हणत असतात. मागंसुद्धा मागच्या महिन्यात एका ताईने मला कमेंट्स केली होती की केस पुसता तेव्हा रिअल वॉईस टाका. तर आज जेव्हा मी ज्या पद्धतीने केस मी टॉवेलला हे केलेले आहेत तर त्याचा रिअल वॉईस टाकलेला आहे. आणि मागच्या आठवड्यात एक कमेंट्स आली आहे की त्याच आधी मी ज्या टॉवेलने केस ड्राय केले आहेत त्याच टॉवेलने परत करा म्हणून. तर तुम्हाला माहिती आहे मी हे व्लॉग हेअरचे लवकर टाकत नाही, खूप वेळाने टाकत असते आणि कधी तर 1 वर्षातून 2 वर्षातून, कारण हे व्लॉग डेलीचे नाही आहेत म्हणून हे काही टाकणं होत नाही केस वगैरे धुवायचे. तर तो टॉवेल काही आता नेहमी राहणार नाही आहे. तर तो टॉवेलचा व्हिडिओ मी मला आठवत नाही 5-6 महिने अगोदर बनवला असेल. तर आता तुम्हाला माहीत आहे 5-6 महिन्यातून म्हणा की वर्षातून म्हणा आपले टॉवेल चेंज होत राहतात. त्याच्यामुळं आज मी या टॉवेलनी केस ड्राय केलेले आहेत आणि अशा पद्धतीने जे पुसलेले आहेत मी केस जे सुकवून घेतलेले आहेत ते पूर्ण तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे स्किप न करता. आणि जितक्या मिनिटाचा मी हा तुमच्याबरोबर व्लॉग शेअर केलेला आहे मी तितकेच मिनिट आज केस सुकवले आहेत आणि तुम्ही माझे केस नंतर बघू शकता. मी आता दाखवते. तर 80% मी सुकवलेले आहेत. 20% आणखी माझ्या केसात पाणी आहे, कारण लांब केसात जास्त वेळपर्यंत म्हणजे खूप वेळ हे करावं लागतं किंवा मग थोडा वेळ उन्हात तरी राहावं लागतं किंवा ड्रायर फिरवावं लागतं. तर मी ड्रायर तर कधीच फिरवत नाही. तुम्ही बघितलं आहे मी कितीदा केस तुमच्याबरोबर हेअर ड्राय केलेत पण एकहीदा ड्रायर वापरलं नाही, म्हणून मी असेच नेहमी टॉवेलनी करते आणि थोडा वेळ मग तिकडच्या साईडला ऊन असते तर तिथे उन्हात थोडा वेळ बस असं 3-4-5 मिनिट उभी राहते. तर आता तुम्ही बघू शकता हे बघा 20% पाणी आहे केसात. तर आता मी इथे क्लचर लावून घेते आणि तितकं 10-20% जे आपल्या केस ओले असतात ते मग नॉर्मली सुकून जातात. तर आजचा ब्लॉग तुम्हाला हा कसा वाटला ते नक्की सांगा. आणि हो, नुसतं कमेंट्स केल्याने होणार नाही, व्हिडिओला लाईकसुद्धा करा, ते एकदम फ्री असतं. आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण लवकरच भेटूया. तर चला मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझी जेही ब्लॉगची नोटिफिकेशन आहे ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचणार. म्हणून चला न विसरता करा व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर. तर चला मग बाय.